सर्वांना जय महाराष्ट्र। तर आपण सर्व आज बघणार आहोत परिमिती व क्षेत्रफळ। परिमिती व क्षेत्रफळ म्हणजे काय, तर सर्व बघूया परिमिती म्हणजे काय। परिमिती म्हणजे काय, एखाद्या आकृतीची बेरीज म्हणजे परिमिती। जी आपल्या समोर आकृती दिसते आहे, चौरस दिसतोय, तर या चौरस दिसतोय, तर ह्याची जी टोटल बेरीज म्हणजे ह्या बाजूंची जी टोटल बेरीज म्हणजे काय असणार, ह्याची काय असणार, बेरीज असणार, म्हणजे चौरसाची काय बेरीज, बरोबर, म्हणजे परिमिती, बरोबर। त्याच्यानंतर बघूया क्षेत्रफळ। तर क्षेत्रफळ म्हणजे काय, ते एखाद्या आकृतीच्या आतल्या भागाचे मोजमापन म्हणजे क्षेत्रफळ। ही जी आकृती दिसते हा जो आजचा भाग आहे, ह्याचे काय करायचे, मोजमापन करणे म्हणजे काय, क्षेत्रफळ काढणे, बरोबर। तर आपण एक आपण उदाहरण बघूया, आणि उदाहरणामध्ये 2-3 ट्रिक्स आहेत जे तुम्हाला सर्वात सोप्या आणि लवकर तुम्ही सोडवता टाइम वाचू शकता। तर बघूया नेक्स्ट। आता आपण एक परिमितीचे उदाहरण बघूया। तर सर्वप्रथम बघूया प्रश्न काय आहे, एका चौरसाची बाजू 120 मीटर आहे, तर त्याची परिमिती किती। जेव्हा असा प्रश्न विचारतो तेव्हा काय करणार, परिमिती काढायला सांगितलंय। परिमिती म्हणजे काय, तर टोटल चौरस जे चौरस आहे त्याची पूर्ण बाजूंची बेरीज, बरोबर। तर किती, एक बाजूची किती आहे, 120 आहे, किती 120, बरोबर। तर आता आपण याची काय करणार, बेरीज करणार आहात। तर काय करायचं, दोन ट्रिक्स आहेत। पहिले एक बघूया आपण। सर्वप्रथम काय, सगळ्याकडे किती आहेत, 120 आहे, बरोबर। आपण 120 लिहून घेतलं, प्लस 120 प्लस 120 प्लस 120, याची बेरीज किती येणार, त्याची काय असणार, परिमिती असणार। तर काय, 12 12 12 2 24 12 3 36 12 चौक 48 12 चौक 48, आणि हा शून्याचा शून्य लावला, म्हणजे त्याचे काय उत्तर असणार, 480 मीटर याचं उत्तर आहे, बरोबर। तर त्याच्यानंतर दुसरं आपण बघूया, हे ट्रिक बघितलं, प्लस प्लस करून बघितलं। त्याच्यानंतर काय करायचं, त्याचं कसं आहे, बाजू म्हणजे बाजूचा चौरसाचं काय आहे, बाजूचा वर्ग, बरोबर। तर 120 सेम असणार, तर 12 12 24 24 आणि गुणिले 2 करायचे, किती, गुणिले 2, आणि जे उत्तर असणार ते लिहून टाकायचे। 24 24 2 24 दुनी 48, किती 48, आणि जे शून्याचा शून्य, म्हणजे आपण अशा प्रकारे पण त्याचं उत्तर काढू शकतो। अजून एक आपण उदाहरण घ्या परिमितीचं, ते म्हणजे आयताचंच आहे। तर काय प्रश्न काय, एका बागेची लांबी 100 सेंटीमीटर आहे व रुंदी 80 सेंटीमीटर आहे, किती 80 सेंटीमीटर आहे। तर आता काय होणार, इथे किती आहे, 100 सेंटीमीटर आणि 80 सेंटीमीटर बागेची लांबी आहे, बरोबर। तर आपल्याला काय बोललेलं आहे, याची परिमिती काढायला आहे, परिमिती काढायला बोलले आहे। तर काय करायचं, 100 लिहून घेतलं, जसे ते लिहिले, त्याच्यानंतर प्लस करायचं, किती 80, किती आले 180, आणि जेव्हा परिमिती काढायची आहे, त्याची परिमिती काढायची असेल तेव्हा काय करायचं, त्याचे गुणिले किती करायचे, 2 करायचे, बरोबर। आणि किती 18 की 18 18 दुनी 36, किती 18 दुनी 36, आणि हा शून्याचा शून्य, म्हणजे याची जी परिमिती आहे ती किती असणार, याची परिमिती 360 सेंटीमीटर परिमिती। आपण बघूया दुसरं क्षेत्रफळ। तर आता आपण काय बघणार, क्षेत्रफळ। तर क्षेत्रासाठी एक उदाहरण बघूया आपण मस्त पैकी। एक उदाहरण काय, एका चौरसाची परिमिती 60 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती। तर क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला काय करायला लागतंय, तर सर्वप्रथम आपल्याला त्याची बाजू काढायला लागणार। तर आपल्याला इथे परिमिती दिलेली आहे, म्हणजे चौरस आहे जो, तर चौरस आहे त्याची टोटल बाजू दिलेली आहे। तर आपल्याला काय करणार आहे, त्याची बाजू काढायला लागणार, आणि बाजूचा वर्ग जो असणार तो काय असणार, त्याचं क्षेत्रफळ असणार, बरोबर। तर सर्वप्रथम आपल्याला बाजू काढूया। तर बाजूचं कसं असतंय, ते किती 4 बाजू आहेत, बरोबर, आणि टोटल दिले आहेत, तर आपण 60 घेऊया, जे आपल्याला परिमिती दिली टोटल दिली, त्यानंतर 4 बाजू, आणि 4 बाजूला भागाकार केल्यानंतर जे येईल ते काय असणार, त्याची परिमिती असणार, बरोबर। तर किती भागिले 4, त्याचा काय करायचं, भागाकार करायचं, बरोबर। ते 60 मध्ये ते 4 4 1 4, आणि किती उरले, 2 उरले, आणि 0 0 4 4 5 20, 4 5 20, बरोबर, किती आले 15 आले, बरोबर। तर आता काय आपल्याला 15चा किती वर्ग आहे, बरोबर, तर आहे 15 सेंटीमीटर जे एक बाजू आहे, बरोबर। त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचे, याचे काढायचे क्षेत्रफळ काढायचे। तर क्षेत्रफळ काढण्यासाठी काय फॉर्म्युला काय आहे, तर काय, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग, म्हणजे आपण बाजू काढली की त्याला 15 आले, बरोबर। तर 15 बाजू म्हणजे बाजूचा वर्ग, म्हणजे 15चा वर्ग काय असेल तो असणार, याचा काय असणार, क्षेत्रफळ असणार। काय क्षेत्रफळ म्हणजे 15चा वर्ग किती आहे, 225, किती 25 आहे, म्हणजे त्याचा एका चौरसाची परिमिती 60 आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती असणार,
225 असणार. 225 सेंटीमीटर याचे उत्तर आहे. बरोबर.